मी सध्या उभा आहे फेज 2 परिसर डोंबिवलीचा परिसर आणि ज्या ठिकाणी स्फोट झाला त्याच्या काही अंतरावरची इथं आपण पाहू शकतो हे चित्र आहे। आपण या ठिकाणी मोठं हॉटेल आहे साई सागर हॉटेल, या ठिकाणचे काचा फुटलेल्या आहेत। तर त्याचबरोबर रस्त्यावरती असलेले अनेक दुकानं जे आहेत त्यांची अवस्था आपण या ठिकाणी पाहू शकतो। या दुकानाचे पत्रे जे आहेत ते पूर्णपणे तुटलेले आहेत। हे टायरचं दुकान आहे आणि या ठिकाणी सर्व्हिसिंग देखील केली जाते गाडींची। या ठिकाणची ही अवस्था आहे की पूर्ण जे आहे या ठिकाणी पत्रे या ठिकाणी फुटलेले आहेत। त्याच्या बाजूचंही दुकान या ठिकाणी स्पेअर पार्टचे दुकान मिळतात, या ठिकाणचेही आपण अवस्था पाहू शकतो। या ठिकाणी ज्या पद्धतीची अवस्था आहे पत्रे वगैरे या ठिकाणी फुटलेले या ठिकाणी दिसून येतात। एकंदरीत मोठ्या प्रमाणाचं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आपल्यासोबत या दुकानाचे मालक आहेत, काय सांगाल नेमकं कधी हा स्फोट झाला आणि कशा प्रकारचं तुमचं नुकसान? 1:55 मोठा आवाज आल्याच्या नंतर सगळे रॉड वगैरे उडून पडले आणि आमचे सगळे पत्रे वगैरे तुटले। सगळं पूर्ण दुकानाचं टोटली नुकसान झालेलं आहे। पूर्ण आमचं सगळं दुकान सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे। एवढा मोठा ब्लास्ट होता की आजूबाजू सगळ्यांची घरं पत्रे काचा सगळे तुटलेले आहेत। एकंदरीत किती दुकानाचं नुकसान झालेलं आहे? इथं आजूबाजू परिसरामध्ये 200-250 दुकानाच्या वरती दुकानाचं नुकसान झालेलं आहे। आमच्या सोनारपाडा एरियातले तर 150-200 दुकानाचं नुकसान झालेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश सह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।